नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण इयत्ता 5वीच्या जवाहर नवोदय विद्यालयातील बुद्धिमत्तेचे प्रकरण या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर आपल्या प्रकरणाचे नाव आहे आकृती पूर्ण करा। सुरुवातीला या अगोदर आपण काही उदाहरणं पाहिले होते। आता आपण 21व्या उदाहरणापासून त्या ठिकाणी चालू करूया। चला तर आता आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करत असताना तुम्हाला यामध्ये 3 भाग दिलेले आणि एक भाग आपल्याला त्या ठिकाणी शोधून पूर्ण करायचं। पहा, तर या ठिकाणी आता तुम्हाला एक आकृती दिलेली आहे। त्या आकृतीमध्ये तुम्हाला ABCD 4 उत्तर आकृत्यापैकी एक कोणताही पर्याय जो या ठिकाणी बसतो तो पर्याय घेऊन ही आकृती या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायची आहे। आता पहा, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, या आकृतीत आणि या आकृतीत एक फरक तुम्हाला या ठिकाणी पाहायला दिसतोय। काय की ह्या आकृतीच्या अपोजिट, समजा तर हा इतका भाग आहे, हा रंगवलेला जो भाग आहे तसा हा भाग रंगवले म्हणजे याच्या अपोजिट हा आहे। काय, या रंगवलेल्या भागाच्या अपोजिट हा भाग रंगवलेला आहे। तसं तुम्हाला येणाऱ्या उत्तरात काय शोधायचंय की हा जो भाग आहे, हा रंगवलेला भाग जो आहे याच्या अपोजिट या ठिकाणी काय, हा भाग या ठिकाणी रंगवलेला भाग पूर्ण असायला हवा, म्हणजे पूर्ण भरलेला हवा। पण या ठिकाणी पहा, आता आपण सुरुवातीला काय करू, पर्याय क्रमांक ए या ठिकाणी बसत नाही, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे। आता पहा, आता पर्याय क्रमांक या ठिकाणी डी पहा, पर्याय डी मध्ये काय, दोन्ही बाजू त्या ठिकाणी रंगवले म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार। पहा, आता पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला, पहा हा जो भाग आहे हा भाग कोणत्याही आकृतीचा या साईडला दिसत नाही, दिसतोय का? पहा, असा भाग कोणत्याच आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे हा भाग सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार। आता पहा, AC आणि डी हे पर्याय कटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक बी राहतो। पहा, आता या ठिकाणी बी पर्याय हा आपला त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी बसतोय। हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी रंगवला जाणार आहे, हा या ठिकाणी रिकामा राहणार आहे आणि ही जी साईड आहे, ही जी बाजू आहे या ठिकाणी अशी जोडली जाणार, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, गोल करायचं। गोल करत असताना या जे वर्तुळ आहे या वर्तुळच्या बाहेर गोल जायला नको। चला तर आता आपण त्या ठिकाणी 22वी आकृती या ठिकाणी पाहू। पहा, 22वी आकृती पाहत असताना आपल्याला हे जे 4 पर्याय दिले आहेत ABCD, या 4 पर्यायापैकी आपला हा जो भाग आहे हा पूर्ण करायचा आहे आपल्याला या ठिकाणी। पहा, सुरुवातीला आपण पर्याय जे बसत नाही ते काढून टाकण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपण उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचतो। पहा, आता या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मध्ये काय दिसतंय, हा जो ॲरो आहे हा ॲरो या साईडला दिसतोय, परंतु आपल्याला याच्या अपोजिट हा आहे, याच्या अपोजिट आपल्याला खालच्या दिशेने पाहिजे, म्हणजे या दिशेने असा पाहिजे। पहा, पर्याय क्रमांक बी हा काढला। पहा, सी काय दिसतोय, वरच्या दिशेने दिसतोय, म्हणजे हा सुद्धा बसणार नाही। पर्याय डी यावर या साईडला दिसतो, या साईडला, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी बसणार नाही। फक्त या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हा बसणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे। म्हणून तुम्ही या ठिकाणी त्याला नीट व्यवस्थित त्या ठिकाणी हे याच्यावरती गोल करायचे। चला तर आता आपण त्या ठिकाणी 23व्या आकृतीकडे वळूया। हा, 23वी आकृती पाहत असताना आपल्याला या ठिकाणी आता पहा, यामध्ये 3 भाग दिसतात, आपल्याला 4 भाग त्या ठिकाणी दिसायला हवेत। पहा, आता या ठिकाणी या प्रकारची जी आकृती आहे, पहा पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये काय दिसते, आडव्या क्रमांकाची, ह्या तिन्ही आपल्याला या भागात सरळ दिसतात, परंतु पर्याय क्रमांक बी या भागात काय आडवी दिसते, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणचा कॅन्सल होणार। पहा, आता पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय, पहा या ठिकाणी या आकृतीत आणि या आकृतीत फरक वाढतो, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होणार। तसंच पर्याय क्रमांक डी सुद्धा आहे, कारण असा इतका त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये कुठेही दिसत नाही,
दिसतो का? या ठिकाणचा सुद्धा त्रिकोण मोठा आहे, या ठिकाणचा सुद्धा त्रिकोण मोठा आहे, परंतु हे जे उत्तर आहेत या उत्तरामध्ये काय छोटे छोटे त्या ठिकाणी त्रिकोण दिसतात, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. आता बी सी डी हे कटल्याच्या नंतर सरळ सरळ त्या ठिकाणी ए हा पर्याय राहतो, म्हणजे ए हा या ठिकाणचं उत्तर असणार आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी नीट व्यवस्थित गोल करायचं आणि ही आकृती या ठिकाणी पूर्ण करायची. पहा, चला तर आता आपण 24व्या आकृतीकडे आपण वळूया. पहा, या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? या साईडला या साईडला या साईडला काय दोन त्रिकोण दिसतात, म्हणजे आपला पर्याय क्रमांक ए हा या ठिकाणी लगेच कटणार आहे, कारण आपल्याला या साईडला दोन त्रिकोण पाहिजे. पहा, आता पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक बी मध्ये पहा या साईडला वरती आपल्याला खालच्या साईडला त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार आहे. पहा, आता पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसतंय? हा जो त्रिकोण आहे, हे दोन जे त्रिकोण आहे हे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी खालच्या दिशेला पाहिजे, परंतु या पर्याय क्रमांक डी मध्ये हे वरच्याच दिशेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता, आणि आता पर्याय क्रमांक ए बी डी कटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक राहतो सी. पहा, आता या ठिकाणी सी पर्याय आपला बसणार आहे, म्हणजे हे या ठिकाणचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पहा, आता एक दुसरी बाजू आपण नीट समजून सांगू. पहा, या ठिकाणी पर्याय डी मध्ये आपल्याला या ठिकाणची अशी ही जी रेषा आहे आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, तसेच पर्याय क्रमांक ए मध्ये सुद्धा काय एक अशी रेषा या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होतो. आता पर्याय क्रमांक आपला सी हे उत्तर असणार आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर घ्यायचं, म्हणजे या ठिकाणी सी तुम्हाला गोल करायचं. चला तर आता आपण या ठिकाणी 25वे उदाहरण पाहूया. चला, आता 25व्या उदाहरणामध्ये पाहत असताना आपण त्या ठिकाणी आकृती नीट काळजीपूर्वक पहा. या ठिकाणचा असा भाग जो हा वरच्या भागाला या ठिकाणचा आपला हा जो याच्या अपोजिट म्हणजे हा खालच्या भागाला, म्हणजे पर्याय क्रमांक आपला बी या ठिकाणी लगेच कटणार आहे. पहा, आता त्यानंतर ए मध्ये काय दिसते तुम्हाला? ए मध्ये ही जी बाजू आहे ही बाजू या साईडला दिसते, ही बाजू या साईडला दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक ए सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. तसंच हा जो कोरा भाग आहे हा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. आता या ठिकाणी तो जरी दिसत असला, परंतु या ठिकाणी आपल्याला तर याच्यामध्ये तो ही जी साईज ही बाजू आहे ही या ठिकाणी खालच्या याच्यामध्ये आपल्याला दिसली पाहिजे, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. आता पहा, पर्याय क्रमांक डी मध्ये आपण पाहू. आता ही जी बाजू आहे या बाजूला खाली आहे, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की ही जी बाजू आहे ही या ठिकाणी रंगवलेली पाहिजे, म्हणजे ही बाजू जी आपल्याला ही या ठिकाणी रंगवलेली पाहिजे, म्हणजे त्यावेळेस आपली आकृती ही जी आहे ही पूर्ण होणार, म्हणजे पर्याय क्रमांक डी सुद्धा तुमचा कटला. म्हणून आता ए बी डी कटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक सी हाच शिल्लक राहतो, म्हणजे हा पर्याय क्रमांक 25चं सी हे उत्तर असणार आहे. चला तर आता आपण 26व्या क्रमांकाच्या आकृतीकडे वळूया. पहा, आता या ठिकाणी एक पान दिसते तुम्हाला. पानाचे आकार आता पहा, या ठिकाणी तुम्हाला हे असं जोडल्याच्या नंतर पहा या ठिकाणी काय हा असा आकार घेऊन, म्हणजे हा आकार वेगळ्याच आकाराचा दिसतोय आपल्याला, म्हणजे हा पर्याय तुमचा पर्याय क्रमांक ए हा या ठिकाणी कॅन्सल होणार. आणि इथून 1 आणि 2 या ठिकाणी दोनच आपल्याला अशा रेषा दिसतात. आता पहा, पर्याय क्रमांक सी मध्ये किती आहेत तुम्हाला? 1 2 3 असे 3 प्रकारचे हे दिसतात, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार. तसंच पहा डी मध्ये काय दिसते तुम्हाला? हे जे डी आहे डी या ठिकाणचं
हा सुद्धा पर्याय तुमचा या ठिकाणी बसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक ए, सी आणि डी फक्त हे पर्याय काढल्याच्या नंतर आपल्याकडं बी हा पर्याय शिल्लक राहतो. म्हणजे त्या ठिकाणी आपली आकृती पूर्ण होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 26चं बी हे उत्तर असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, गोल व्यवस्थित करायचं बी. चला तर आता आपण त्या ठिकाणी 27व्या क्रमांकाची आकृती पाहू. 27व्या क्रमांकाची आकृती पाहत असताना आपण आता या ठिकाणी आपल्याला 3 बॉक्स दिलेले. आता आपल्याला या ठिकाणी ही आकृती पूर्ण करायची. त्यामुळं आपण हा जो चौरस आहे या ठिकाणी जोडून घेऊ आणि या ठिकाणी अशी त्याला एक त्रिकोण आकारासारखी एक आकृती आपण या ठिकाणी काढू. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, पर्याय क्रमांक आता पहा, हा जो भाग आहे इतका भाग आपल्याला या ठिकाणी असा जो ह्या रेषाने त्या ठिकाणी रंगवलेला आहे, बरोबर आहे. पहा आता रेषानं मग या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, सरळ सरळ रेषा दिसतात. या ठिकाणी काय दिसतात, असे छोटे छोटे चौरस दिसतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 27चा ए हा पर्याय आपला इथे लगेच कॅन्सल होणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर बी मध्ये काय दिसतंय पहा, या ठिकाणी उभ्या रेषा दिसतात, बरोबर आहे. त्यानंतर आता पहा या ठिकाणी ह्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी ह्या रेषा बरोबर आहेत, कारण ह्या जोडल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी ह्या बरोबर आहे. परंतु या ठिकाणी काय वेगळं आहे पहा. आता आपण त्या ठिकाणी वेगळं पाहत असताना पहा या पर्यायामध्ये आपल्याला हा जो रस्ता हे जे आता ही आकृती पाहत असताना आपल्याला हा इथे एक त्रिकोण झाला, त्याच्यानंतर इथे एक काटकोन झाला, त्यानंतर वरती एक काटकोन झाला. म्हणजे 1 2 आणि या ठिकाणी हे पहा 1 2 आणि ह्या ठिकाणचे हे 2 काटकोन आणि हे 2 त्रिकोण. तर या ठिकाणी काय हे 2 काटकोन आणि या ठिकाणी हे त्रिकोण, हे त्रिकोण पहा. यात एक परत एक आता हा जो भाग आहे या ठिकाणी काय वरच्या खाल म्हणजे या साईडला सुद्धा काय ह्या अशा रेषा, या साईडला रेषा आहे. पण आपल्याला काय एका साईडला रेषा पाहिजे, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमच्या या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक ए कटला, बी कटला. आता पहा पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी या आकृतीच्या या भागामध्ये अशा सरळ रेषा दिसतात का, जशा या ठिकाणी आहेत तशा या ठिकाणी दिसतात का, नाही. परंतु ह्या पर्यायामध्ये काय तशा रेषा या ठिकाणी दिसतात आपल्याला, म्हणून हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक डी, ए बी सी कटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक डी हा शिल्लक राहतो. म्हणजे या ठिकाणचं तुमचं डी हे उत्तर असणार आहे. म्हणून त्याला नीट व्यवस्थित गोल करायचं. चला तर आता आपण 28व्या आकृतीकडे आपण वळूया. पहा 28व्या आकृतीच्या आपल्याला आकृती जी आहे या ठिकाणी पूर्ण करायची. पहा या ठिकाणी एक राईट अँगलमध्ये एक कोन दिसतोय, तसंच आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा काय राईट अँगलमध्ये एक कोन असायला हवा. पहा आता या ठिकाणी जरी आहे इथे एक कोन दिसतोय तुम्हाला एक 90 अंशाचा कोन, परंतु या ठिकाणी एक वर्तुळ आलं पाहिजे आणि ते रंगवलेलं. म्हणजे याच्या पहा याच्या या रेषेच्या लाईनच्या अपोजिट लाईन दिसते, तसंच याच्या अपोजिट तुम्हाला एक छोटंसं वर्तुळ त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. तसाच पर्याय क्रमांक बी सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, कारण आपल्याला या ठिकाणी त्रिकोण एक 90 अंशाचा कोन या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण त्रिकोण या ठिकाणी एक 90 अंशाचा कोन या ठिकाणी तुम्हाला जसा दिसतोय तसं या ठिकाणी दिसतो का या पर्यायामध्ये, नाही. म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार. पहा आता ए कटला, बी कटला, सी कटला, राहिला डी. तर मग या ठिकाणी डीच आपला तंतोतंत या ठिकाणी आकृती आपली पूर्ण होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे. म्हणून त्याला नीट त्या ठिकाणी गोल करायचं आहे. चला तर आता 29व्या आकृतीकडे आपण वळूयात. पहा आता 29व्या आकृतीस पाहत असताना आपल्याला काय दिलेलं आहे, ही जी आकृती
ही आकृती या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. आता पहा, या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतलं, ह्या दोन ज्या रेषा आहे या ठिकाणी बसत नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार. तसंच पहा, आता हा जो ह्या ज्या रेषा आहे या पूर्ण करतात का ही आकृती? नाही करत, कारण ह्या छोट्या आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार. तसाच पर्याय क्रमांक डी सुद्धा या ठिकाणी तुमचा कॅन्सल होणार आहे. ए, सी आणि डी कॅन्सल झाल्याच्या नंतर पर्याय क्रमांक बी हा शिल्लक राहतो, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी नीट गोल या ठिकाणी करायचं आहे. चला तर आता आपण याच्यातली 30वी आकृती पाहू. पहा, 30वी आकृती पाहत असताना तुम्हाला नीट काळजीपूर्वक त्या ठिकाणी आकृतीचं त्या ठिकाणी निरीक्षण करायचे. पहा, आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? एक अर्धा हाफ वर्तुळ रंगवलेलं आहे, म्हणजे भरलेलं आहे. तसंच या ठिकाणी याच्या अपोजिट सुद्धा काय एक अर्धवर्तुळ त्या ठिकाणी रंगवलेलं म्हणजे भरलेलं दिसतंय. तसंच याच्या अपोजिट तुम्हाला काय दिसायला हवं? हे हाफ जे सर्कल आहे या ठिकाणी कोरं दिसायला पाहिजे, म्हणजे रिकामं दिसायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक काय तुमचा डी हा कटला, कारण याच्या अपोजिट आपल्याला काय पाहिजे? अशी आकृती त्या ठिकाणी दिसली पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक डी मध्ये काय या साईडला दिसली, म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच कटला. तसंच तुम्हाला काय ए हा पर्याय का कटला? कारण की आपल्याला हे या ठिकाणी भरलेलं हवं, या ठिकाणी भरलेलं आहे, पण आपल्याला काय हवंय? हे रिकामे हवं, म्हणजे या ठिकाणचा ऑप्शन हा सुद्धा तुमचा कटलेला आहे. तसाच आता पर्याय क्रमांक बी काय दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी आपल्याला याच्या अपोजिट पाहिजे, ही बाजू पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक बी सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. म्हणजे या ठिकाणी ए कटला, त्यानंतर बी कटला, डी कटला, राहिला पर्याय क्रमांक सी. आता सी पर्यायात आपली आकृती पूर्ण होते का त्या ठिकाणी आपण पाहू. पहा, या ठिकाणी याच्या अपोजिट हे, त्यानंतर ही जी आकृती या ठिकाणी आपल्याला दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक सी हा त्या ठिकाणी बसतोय, म्हणजे आकृती आपली या ठिकाणी पर्याय क्रमांक सी पूर्ण होते. उर्वरित उदाहरणं आपण समोरील व्हिडिओमध्ये पाहू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.